अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचा गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्वामींची कथा सांगणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत ऐका। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा। चला तर मग स्वामींच्या भक्ताची सुंदर अशी एक कथा आहे। मंगळवेढ्यातील बासप्पा तेली या त्या स्वामी भक्ताची कथा आहे। तर मंगळवेढ्यामध्ये बासप्पा तेली नावाचा एक स्वामी भक्त राहत होता। तो स्वामी समर्थांचा एकनिष्ठ भक्त होता। घरची परिस्थिती गरिबीची होती, पण त्याची स्वामीवर खूप श्रद्धा होती। त्यांचं दर्शन घेण्यासाठी तो कधीही चुकत नसे। त्यांच्या सहवासात त्याचा बराच वेळ जात असे। एकदा बासप्पा स्वामी बरोबर दूर जंगलात फिरण्यासाठी गेले। दोघेही त्या घनदाट जंगलातून जात होते, तर चालता चालता त्यांच्यासमोर एकदम खूप सारे साप दिसले। बासप्पाची घाबरगुंडी उडाली। तो किंचाळला, ओरडू लागला, स्वामी स्वामी, साप साप बघा। ते स्वामी बिलकुल घाबरले नाहीत। ते म्हणाले, ते साप आपल्याला रस्ता दाखवित आहेत, आपण रस्ता चुकलो आहो ना, त्यामुळे ते आपल्याला रस्ता दाखवत आहेत, त्यामुळे तू मुळीच घाबरू नको। हे ऐकून बासप्पाला खूप बरं वाटलं। स्वामी म्हणाले, बासप्पा, तू त्या सापातून तुला हवे तेवढे साप उचल, तुझ्या पिशवीत भरून घे आणि घरी गेल्यावर तुझ्या बायकोला दाखव। तिला मजा वाटेल, तिला खूप छान वाटेल, तुमची इच्छा पूर्ण होईल हा विश्वास ठेव। बासप्पा 4 पावले पुढे गेला आणि एक साप हळूच पकडला आणि उचलून त्याने तो साप पिशवीमध्ये ठेवला। दोघांची पुढची वाटचाल सुरू झाली। समोर दिसणारे साप एकदमच नाहीसे झाले, दिसेनासे झाले। बासप्पा घरी आला। दिवे लागण्याची वेळ होती। आज सारा दिवस बासप्पा बाहेरच स्वामींच्या बरोबर होता। बायको त्याची खूप वाट पाहत होती। बासप्पाने पिशवीत हात घातला आणि तो साप बाहेर काढू लागला, तर चमत्कार काय, पिशवीत साप नव्हताच, तर सापाऐवजी त्याला आपल्या हाताला सोन्याची लांब लगड लागली। त्याने ती बाहेर काढली आणि बायकोला दाखवली। दोघांना परमानंद झाला। त्या दोघांनी क्षणभर डोळे मिटले, स्वामींना मनोभावी वंदन केले। बासप्पाची गरिबी दूर झाली। घरातील सर्व सुखसोयी त्या स्वामींच्या प्रसादामुळे त्यांना मिळाल्या होत्या। आणि असंच त्या दोघांना स्वामींचा आपल्यावर असाच कृपाप्रसाद असू दे, असं या दोघांना वाटत होतं। पुढे तो स्वामींच्या सेवेत अधिकच रमू लागला। घरी येणाऱ्या कुणाही पाहुण्यांचा आदर सत्कारपूर्वक करून त्याला जेवण केल्याशिवाय बासप्पा पाठवित नव्हता। त्याची घरची परिस्थिती एकदम सुधारली होती आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला की, स्वामी, माझ्यावर तुमची अशीच कृपा असू दे। तर तुम्हाला ही बासप्पाची कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा।